आणि या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पाणी साठ्यांना बसतोय। हिंगोली जिल्ह्यात जलसाठ्यांनी अक्षरशः तळ गाठलाय। नागरिकांना पिण्यासाठीचं पाणी सुद्धा मिळत नाहीये। दूर दूरपर्यंत पायपीट केल्यानंतर नागरिकांना पाणी मिळतंय। जिल्ह्यातील बहुतांश शेतीची मदार ज्या लघुसिंचन प्रकल्पावरती असते ते तलाव सुद्धा कोरडे ठाक पडलेत। हिंगोली जिल्ह्यातील 28 पैकी 15 लघुसिंचन प्रकल्प कोरडे आहेत, तर उर्वरित तलावांमध्ये सुद्धा अत्यल्प स्वरूपात पाणी आहे। त्यामुळे शेतातील जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा आता गंभीर बनतोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट आता अधिकच गडद होऊ लागलेलं आहे। अनेक तलावांनी तळ गाठलेला आहे। पाण्याचे जे साठे आहेत, पाण्याचे सोर्स आहेत, त्यांनी सुद्धा तळ गाठलेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 28 लघुसिंचन प्रकल्प आहेत, त्यापैकी 15 प्रकल्पांनी जे ते तळ गाठलेला आहे। मी सध्या वडद तलाव परिसरामध्ये आहे। आपण या ठिकाणी हे चित्र बघू शकता। मागील 10 वर्षांमध्ये या तलावानं पहिल्यांदा तळ गाठलेला आहे। तलावामध्ये पडलेल्या भेगावरून पाणी टंचाईचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट किती भीषण आहे ते या भेगावरून आपल्याला अनुभवायला मिळते, पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे आणि ही समस्या लक्षात घेता प्रशासनाच्या वतीनं यावर्षी 81 ठिकाणी विहीर आणि बोरचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी पाण्याचे सोर्सच नाहीत त्या ठिकाणी टँकरच्या सहाय्यानं सुद्धा पाणी पुरवठा केला जातोय। अनेक गावांमध्ये टँकरच्या सहाय्यानं पाणी पुरवठा केला जातोय। 28 प्रकल्पापैकी 15 प्रकल्पांनी तळ गाठलाय, तर उर्वरित प्रकल्पामध्ये सुद्धा अत्यल्प स्वरूपाचं पाणी आहे। सिद्धेश्वर धरणामध्ये 0% इतका पाणीसाठा आहे, तर येलदरी धरणात फक्त 28% इतका पाणीसाठा आहे। जर यावर्षी लवकर पाऊस काळ सुरू झाला नाही, लवकर पाऊस झाला नाही, तर हे पाणी टंचाईचं संकट अधिकच गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। तर हिंगोलीमध्ये पाणी स्रोत आटलेले आहेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनला। या भेगाळलेल्या दृश्यांवरनच इथला पाणी प्रश्न किती भीषण आहे याचा अंदाज येतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।